वर्षा पाटीलच्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आता 6:30 वाजले. नक्की आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली. आता अंशूची ट्रिप जाणार आहे आज. अंशू झोपला आहे बघा. मी बोलली थोडीशी मी पहिले उठून 7 वाजता त्याला उठवते, तर त्याच्यासाठी पण पाणी लावलं आहे. चला भेटते तुम्हाला 5 मिनिटात. कारण की कसं अंशूला उठवते 7 वाजता, आंघोळ पाणी करेन आणि जर तो फोडलाच मला 4 चपाती दे, म्हटलं 1 चपाती थोडा चहा दे. स्कूलवाले तर देतील पण कसं आहे ना, त्याला खायची सवय, सकाळी खायची सवय नाही आहे. पण जर भूक लागली तर बिस्किट वगैरे कॅरी केलेत त्याने, चिप्स वगैरे. त्याला बाय करण्यासाठी आई पण रात्री झाले. त्याने आईंना पण बोलून घेतलं मी जाणार आहे. त्याचे काका काकी पण रात्री येऊन गेले. आता त्याला रात्री एवढा 1 वाजला झोपता तरी त्याला थोडं लवकर झोपवलं होतं. झोपरे ऐकतच नाही. आता पीठ मळून ठेवते, थोडंसं पाणी लावलं, त्याला उठवते, मग त्याची आंघोळ वगैरे घालून देते. जर तो बोलला मला 4 चपाती दे, 2 मिनिटात 1 चपाती म्हणून तुला देऊ, आता दूध गरम करून दे. अंशू उठतो. अंशू उठतो ना बेटा, 7 वाजले. अंशू उठतो ना, ट्रिपला जायचं आहे ना तुला. अंशू आंघोळीला मग मी अंशूला उठवला. त्याच्यानंतर अंशू उठला, पण उठतच नव्हता पहिली बात, म्हणून त्या आंघोळ वगैरे घालून दिली. त्याच्यानंतर त्याला रेडी करायला घेतलं. त्याला बोलले अंशू तू नाश्ता करतो का? बोलतो मम्मी मला नाश्ता नको. आणि काय झालं, जसं त्याला तयारी करायला घेतली ना तर त्यांनी उलट्या केल्या. तर तेव्हा बोलले मी शूट नाही केलं ते, त्यांनी एवढ्या उलट्या केल्या ना, तर मग बोलला मम्मी मला नको. कारण की काय, मी त्याला आंघोळ वगैरे घालून त्याला उलटीची गोळी दिली. जशी त्यांनी उलटीची गोळी खाल्ली ना तसे त्यांनी उलट्या करून दिले. त्याला रेडी वगैरे केलं, तेल वगैरे लावून दिलं. त्याला बोलले शोटर घाल, जॅकेट घाल. नाही मम्मी नको मला. बघा तो नंतर त्याने लावून दिलं, टोपी वगैरे घालून दिली. आईंकडे गेला. चल देव बापाच्या पण पडा तर चल. देवाच्या पाया पडल्या, त्याच्यानंतर त्याच्या बाबांच्या फोटोच्या पाया पडल्या. आणि मी व्हिडिओ काढते म्हणून पहिल्यापासून जसं शाळेला लागलं तसं बाबांच्या पण पाया पडून चालतो फोटोच्या. असं कधीच नाही, कुठं बाहेर जाताना पण पडून जातो. त्याच्यानंतर मी व्हिडिओ गेले म्हणून तो माझ्याकडे बघतो पाया वगैरे पडला तो. त्याच्यानंतर त्याची बॉटल वगैरे मी भरून दिली. बॉटल बाकी पॅक 6 रात्रीच पॅक झालेली होती त्याची. त्याला बॉटल वगैरे भरून दिली आणि द्राक्षाची पूर्ण तयारी झाली. बॉटल बघतोय त्याच्या आजीला पण बसवलं त्याने. त्याच्यासाठी झालं पाय करले त्याला आंघोळ करून वाटतंय एवढी कशी नाही झाली रे. मेघाला आम्ही त्याची सुरुवात झाली.
त्याचे काका पण आले होते त्याला बाय करायला. त्याला अख्खं शोधत होते अंश कुठे बसलाय त्यांना अख्ख्या मुलांना सांगत होते अंशला बोलो पण अंश एकदम म्हणजे मागे बसला होता. पण आम्हाला वाटलं पुढे का त्याचे फ्रेंड लोक सांगत होते पुढे कारण की का त्याच्या शाळेमध्ये ना 3-4 मुलं अंश नावाचे कन्फ्यूज होते ते. मग त्याचे काका पण त्याला बाय करायला आलते. भरपूर टाईम थांबल्यानंतर मग ते गेले. मी थांबलो होतो कारण की बस सर्व निघाल्याशिवाय बस नाही निघत. त्याच्यानंतर फायनली आम्हाला म्हणजे लास्टला बसला होता. त्याच्या एका फ्रेंडने सांगितलं कारण की आम्ही भरपूर शोधत होतो अरे अंश कुठला विचारे कारण की अलाउड नव्हतं बसमध्ये म्हणजे तुम्ही चढून बघणार मग ते बाहेरूनच बघायचं होतं की तुम्ही लहान मुलं दिसते करायचं नाही. त्यांना विचारलं कॉलेज नंतर फायनली अंश भेटला म्हणते त्याला बाय वगैरे केलं. बस निघाली होती. त्याला मी बोलली त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या बाजूला बसला होता. त्याचा व्हिडिओ वगैरे घेतला तर मम्मी बाहेर बोलते मस्ती नाही करायची कधी गेला नाही पहिल्यांदा गेला. मला पण थोडं कसं तरी वाटत होतं. नंदी जा सांभाळून मी मस्ती नाही करणार असं मला बोलत होतं. त्याच्यानंतर बघा ते डॅडी शोधत होते मग मी त्यांना बोलून आणलं. त्यांना बोलली अंश येते कारण की ते पण पुढे उभे राहून शोधत होते कोणत्या चेअरवर बसल्या कोणत्या सीटवर गेला अंश. आता त्याला आम्ही बसवलं बसमध्ये. तो पहिल्यांदा गेलाय. मला एवढं धाकधूक होत आहे नुसतं. चला आत घरी जाऊन मग मी घरी आली. पीठ तर मळून ठेवलेलं होतं सकाळी तुम्हालाच माहिती. पटापट चपात्या वगैरे बनवून घेतल्या. त्याच्यानंतर मी वाटाणा मटकी वगैरे सर्व मिक्स भाजी बनवून घेतली. पहिले शिजवून घेतली होती. मग त्याच्यानंतर मसाला थोडासा हे करून भाजी पण पटापट बनवून घेतली. काळा मसाला टाकला होता थोडासा त्याच्यामध्ये म्हणून त्याचा कलर थोडासा असा आला होता. मग पटापट जरासा घर वगैरे आवरून मी कामावर निघून गेली. बघा भाजी कशी बनवली. काहीच टाकलं नव्हतं त्याच्यामध्ये अद्रक लसूण फक्त आणि थोडंसं खोबरं टाकलं होतं आणि टमाटा कांदा बस. बघा भाजी किती छान झाली. मग त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली फक्त धुवून वरतून कापून बस. आता मी डबा भरते कामाला जाते. मी आता लवकर निघाली आज अर्धा तास पहिले कारण की अंशूची बस आली आहे दुर्गडीपर्यंत. तर बोलली कामावरून आज अर्धा तास लवकर निघाली. चला जाऊन भेटते अंशूच्या शाळेमध्ये. अंशू बसमधून उतरत होता. मी पटक्यात व्हिडिओ घेतला. सकाळी जाताना त्याचा अवतार कसा होता ना आता येताना बघा त्याचा अवतार कसा होता. त्याच्यानंतर मी व्हिडिओज घेऊ शकले नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा कमेंट करा शेअर करा. चला तुम्हाला नवीन ब्लॉग